आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्दना बोलले बोलके हे उसासे मोठ्या भावना काहे होते असे आज माझ्या मना ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा का असे गुंतणे ठाव नाही कोणा कोणता खेळ हा कोणत्या या खोडा. आज वकिलांनी शाळेची सगळी कागदपत्र आणून दिली. त्यावर आमच्या सह्या झाल्या. आणि आता हे कागद सुनबाईंच्या हाती गेले का आमचे हात पिवळे होणार. या घरात आल्यानंतर पडलेलं आमच्या लग्नाचं गोड स्वप्न पूर्ण होणार. हे खोटं मंगळसूत्र खरं होणार. कपाळावरच्या कुंकवात जीव येणार आणि ते अजून ठसठशीत होणार. हे नातं जोडण्यासाठी आम्ही आमचा स्वाभिमान पणाला लावलाय. तुटणारं एक नातं जोडायला तयार झालोय आम्ही. आमचं नातं जुळलं का त्या नात्याचं काय करायचं ते बघू, पण आधी हे नातं तर जुळू दे. भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. ओ, इकडे तिकडे कुठे बघताय? इकडे बघा आरशात. कोण आहेस तू? म्या भुवनेश्वरी. आम्ही भुवनेश्वरी आहोत. तू कशी भुवनेश्वरी असशील? तू भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी आहेस. मी फकस्त भुवनेश्वरी. हो बाई, काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय मी. स्वतःच्या मनाला आवजाव करणारी, प्रेमाला युद्धासारखी जिंकणारी तूच आहेस ना व? भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. मी काय बाबा, स्वतःच्या हातावर पोट असणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी, प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करणारी, आपल्या बरोबर आपल्या आईचं आणि बहिणीचं पण भलं व्हावं याचा विचार करणारी भुवनेश्वरी. काय म्हणायचं काय तुम्हाला? नातं जोडायला निघालेस ना व? एक नातं तोडून आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काय बी करू, त्याचं तुम्हाला काय? मलाच दुखणार नाही का? कळत कसं नाही ग तुला? एखादा चुकीचा घाव आधी मनालाच लागतोय. तू विसरली असशील तुला मन आहे ते, पण मी हाय ग अजून. तुझ्या आत कुठंतरी जिवंत आहे आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आले मी. आम्हाला मन आहे म्हणून तर आम्ही नातं जुळवतो की. एकदा त्याच मनाला विचार की, मन आहे म्हणून नातं जोडतेस की मनाला इजा झाल्यात म्हणून नातं जोडतेस? घरी आलेल्या बाईची आई झालीस, मालकाच्या प्रेमात पडलीस, मुलाने स्वीकारलं पण बापाने झिडकारलं म्हणून स्वाभिमानापायी नातं जोडतेस का प्रेमापोटी नातं जोडतेस? हे जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार. काय आता फक्त लग्न करायचं एवढाच विचार करणार आम्ही. कर, लग्न कर, संसार कर, माझी ना नाहीच. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, लग्न दोन मनानं जोडतंय. तुझ्या मनात आहे ग लग्न करायचं, पण मोठ्या मालकांचं काय? त्यांच्या मनात आहे म्हणून तर त्यांनी आम्हाला लग्नाची मागणी घातली ना व? त्यांच्या मनात लग्न आहे मग सोनबाईना घरला परत आणा अशी अट का घातली त्यांनी? सांग ना. मी सांगते तुला, कारण त्यांना नाती हवी आहेत. त्यांना हे घर बांधलेलं हवंय. ते स्वतःच्या नाही, मुलाच्या संसारासाठी तुझ्याशी लग्न करायला तयार झालेत. लग्न तुमचं होणार ग, पण संसार त्यांचा होणार आहे. परत एकदा लग्नाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार कर. खरी भुवनेश्वरी म्हणून कर. तुझं उत्तर तुला सापडल तर लग्न का करतेस हे उत्तर तुला मिळेल. आणि मगच खऱ्या अर्थानं भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशीची सौ भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी वशी.
सावकाश ठेच लागली काय दगड आला अचानक. एवढा मोठा धोंडा आहे तो, साधा दगड आहे होय, दिसला नाही तुम्हाला? हा काय कुणीकडे बघून चालताय मास्तरीन बाई, तुम्हाला काय म्हणतोय मी? जरा इकडे तिकडे बघत जावं, चालताना आपलं थेट गाडी आपलं सुसाट निघाल्यावर सरळ जात आहे. लागलं असतं केवढ्याला पडलं असतं मध्ये. परवा पण आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही असंच धडपडला आहे का नाही? बारक्या पोराने करताय. आवडते काय पडायला तुम्हाला? लागले असं करताय काय? मला तुमच्याशी बोलतोय. हो सॉरी तुमच्या संग बोलतोय का धोंड्या संग बोलतोय? हॅलो हॅलो तुमच्याशी बोलतोय त्याच्याशी बोलतोय काय म्हणलं दगडाशी? नाही हो, मला खूप दिवसांनी दिसताय तुम्ही. तर खूप दिवसांनी दिसतोय. ओळख लागते का नाही? काय कसं दिसतोय मग? धनी तुम्ही तर काय मस्त राजबिंड दिसता. तर राजबिंड नाही, रुबाबदार. म्हणजे खरं सांगायचं ना तर बापरे, अगदी हँडसम दिसता. हँडसम हँडसम विंडसम काय नाही, आम्ही आपलं साधा रांगडा माणूस आहे. म्हणूनच आवडता तुम्ही मला. इशाय हार्ड. काय कौतुक करायलाच भेटलाय का काय? का अजून काय काय दुसरं कारण बी आहे? नाही हो, मला खूप दिवसांनी तुम्ही भेटला ना, काय बोलू आणि काय नको असं होतंय. हा मला बी भेटायचंच होतं तुम्हाला. आपण 2-3 वेळा भेटलो मागं, पण आपलं काय बोलणं अर्धवटच राहिलं ना. काय यावेळी जरा इशय वेगळा होता, म्हणलं भेटूनच बोलावं म्हणताना. मी काय म्हणतो, दर्शन करून घेऊया काय? आलोय तसं त्यांचं. चला आहे का? शाबास. काय मुख्याध्यापिका हामोणकर बाई, कार्यानुभवाचा तास दिसतोय वाटतं. तसं समजावं तर. काय करताय काय एवढं? अहो ते उद्या नवीन प्ले स्कूलचं उद्घाटन होणार आहे ना, तर असं काहीतरी क्राफ्ट, पोस्टर, चित्र असं तिथे भिंतींना चिटकवण्यासाठी म्हणून घेऊन जावं म्हणतेय. तेवढाच आपला खारीचा वाटा. नाही, चांगलं आहे. काय आहे, बरेच दिवसानंतर घरातलं काम करण्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन काम करताना दिसतायत. खरंय हो, आपल्या मुली मोठ्या झाल्यानंतर हे सगळं करायला वेळच मिळाला नाही मला. मध्ये तुमच्या क्लासच्या मुलांसाठी केलं होतं ना तेवढंच, त्याच्यानंतर आत्ता करतेय मी. अगं तुला आधीपासून आवड होतीच. मी तुला मागेच म्हणलो होतो की असं प्रदर्शन वगैरे काही असेल ना, त्यावेळेला असं क्राफ्ट काहीतरी करून विकत जा. हो, स्वतःच्या विरंगुळ्यासाठी करणं वेगळं आणि विकण्यासाठी वस्तू बनवणं ह्यात फरक आहे ना. अगं मान्य आहे, पण तेवढाच तुझा विरंगुळा. हो, विरंगुळा तर आहेच. हा, पण विरंगुळा म्हणाल तर मला एक कल्पना सुचलीये, सांगू का? अगं सांग की. हे अक्षराचं जे नवीन प्ले स्कूल होणार आहे ना, तिथे त्यांना विचारू का मला एखादं काम मिळेल का म्हणून? म्हणजे आता अध्ययन पण सुरू करणार की काय? हो, अध्ययन वगैरे असे जड जड शब्द वापरू नका. सहज आपलं माझ्या मनात आलं ना, म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं मी.